कॉम्रेड गोविंद पानसरेंना मारलो का? पण त्यांना या व्यवस्थेला सांगायला पाहिजे, संपविला देह जरी संपणार नाही मती, संपविला देह जरी संपणार नाही मती, धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती, धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती, धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार. माणसं मारायची, विचाराची माणसं मारायची तुमची परंपरा फार जुनी आहे 4 वाटापासून. आठवा तुकोबाची गाता तुम्ही बुडविली, तुका मारोनी याद्याची खबर दडवी, आठवा तुकोबाची गाता तुम्ही बुडविली, तुका मारोनी याद्याची खबर दडविली, त्या तुक्याच्या भंगाची, त्या तुक्याच्या भंगाची आज तुम्हावाचे भीती, धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती, धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती, धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. या देशाचा इतिहास डोळसपणे वाचणारी आमची सावित्रीची लेख आहे, आणि सावित्रीची लेख तुमचं वादळ उलटून लावल्याशिवाय राहणार नाही. कारण आज गावागावात गल्ली गल्लीत बैठका चालू आहे. कुठल्या बैठका तुम्हाला माहिती आहे? कुठल्या बैठका? कुठल्या? या होत्या बैठका. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं काही जाणलं ना. अहो लोक किती आहे. एक महाराज म्हणतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, आणि म्हणून असा एक भक्त असा पळतो त्याला वाटतं माझ्या पाठीमागे कोणतरी आहे, आणि असं पळतो असं पळतो असं पळतो आणि पुढे जाऊन खड्ड्यात पडतो. खड्ड्यात पडलं की बागा बघतो तर कोण कुठं आहे, त्याला उठवायला कोणच नाही. हे हाता पायाला लागले, हात मोडलाय डोका मोडलाय, ते म्हणतोय कुठं आहे कुठं आहे. तो पण एक दुसरा महाराज येतो म्हणतो उठ तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आता एकानं सांगितलं भिवू नको पाठीमागे, आणि एक म्हणतोय तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता मग काय करायचं. चमत्काराची परंपरा या धरतीवर वाढली, चमत्काराची परंपरा या धरतीवर वाजली, आणि भोंदूबुवांच्या चमत्काराला दुनिया ही भाळली. असं घडलं तर नव्हतं कधी, असं घडलं तर नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. असं घडलं तर नव्हतं कधी, असं घडलं तर नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. नाथ पेटीतील भस्म विभूती क्षणात पाऊस पडो, नाथ पेटीतील भस्म विभूती क्षणात पाऊस पड. मग धरती पिता तो सूर्य नवीचा गेला होता कुणीकडे. असं घडलं नव्हतं कधी, असं घडलं नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. लोकशाहीला अण्णाभाऊ साठेनं सांगितलं, या धर्मग्रंथांनी सांगितलंय पृथ्वी शेषाच्या मस्तका वसलेली आहे. आणि 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी सांगितलं ही पृथ्वी शेषाच्या मस्तका वसलेली नसून ती कष्टकरी दलितांच्या श्रमिकांच्या तळहाता वसलेली आहे. एवढं तरी जोरात म्हणा ना माझ्या सावित्रीच्या लेकीनो. धर्मग्रंथ सांगतोय पृथ्वी शेषाच्या मस्तका वसलेली नाही, आणि अण्णाभाऊ सांगतात ती पृथ्वी जोरात कष्टकऱ्यांच्या दलितांच्या श्रमिकांच्या. हे खरं काय ते खरं.
हे खरं ना? मग काय सांगता? आणि म्हणून अण्णाभाऊ सांगतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर श्रमिकांच्या तळात असते. आणि बुवा महाराज आम्हाला सांगतात शेष नागानं भार पृथ्वीचा डोईवर वाहिला, डोईवर वाहिला. मग तुम्ही खराय तर कधी प्रश्न विचारा होय तुमचं खरंय ना? मग सांगा मंडळी ओझ घेऊन उभा राहिला. असं घडलं नव्हतं कधी, असं घडलं नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. कोणतरी सांगायला गेलाय आमचा बाबा आणि साई बाबा पाण्यावर दिवाला. मग खरं असं तर त्यांना विचारा पाण्याचा दिवाणी लावी तो साई उजेड त्याचा पड, अव उजेड त्याचा पड. मग विजेसाठी का उगा घालती यंत्रणला साकड. असं घडलंच नव्हतं कधी, असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. घडलंच नव्हतं कधी, असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. करिता चोरीने जाईल नजर शनीच्या शिंगणापुरी, करिता चोरीने जाईल नजर शनीच्या शिंगणापुरी. नाही तो चोरी केली म्हणजे काय होतंय? हा असं वाटतं. पण हे खरं कुठं कसं करायचं? हे खरं काय खोटं कसं तपासायचं? हे तपासायला आपल्याला अधिकार आहे. करिता चोरीने जाईल नजर शनीच्या शिंगणापुरी, अहो शनीच्या शिंगणापुरी. कित्येक चोरीच्या नोंदी सांगती पोलिसांची डायरी. असं घडलंच नव्हतं, अहो पोलीस स्टेशनला घडलंच नव्हतं, हजारो गुन्हे दाखल आहे. असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, 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 असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. आपल्या देशामध्ये एक परंपरा चाललेली आहे. एक उदाहरण सांगतोय, ऐकताय ना सगळे? ओके. एक परंपरा आहे. तुमच्याकडची पद्धत आहे का नाही मला माहित नाही, पण आपल्याकडे पूर्वी श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ वाचायची पद्धत होती. ग्रंथ हे आहे का तुमच्याकडे? आणि मग ग्रंथ वाचायची पद्धत अशी फळं ठेवायची, दूध ठेवायचं, उदबत्ती लावायची, ग्रंथ वाचायचं. ग्रंथ वाचन असं रंगात आलं की घरातलं मांजर हो तिथं दूध असल्यामुळे दुधाच्या आशेनं त्यात तोंड घालायचं. ऐकणारा बी डिस्टर्ब नाही, वाचणारा बी डिस्टर्ब. म्हणून त्या आजोबाने एक पद्धत पाडली. काय करायचं? फळं ठेवायची, दूध ठेवायची, उदबत्ती लावायची. अगोदर घरचंच मांजर आहे, मांजर कुठे आहे ते बघायचं आणि मांजर बांधून ग्रंथ वाचायचा. आजोबांची पद्धत. काही दिवसानं आजोबा गेले म्हणजे वरती गेले. कुणीतरी पोराला सांगितलं अरे बाबा ग्रंथ वाच चालू कर, आजोबाची तुझी परंपरा आहे. कोणानं ग्रंथ वाचन चालू केलं. कसं? जसं आजोबा करतोय तसं. फळं ठेवायचे, दूध ठेवायचं, मांजर कुठं आहे ते बघायचं आणि मांजर बांधूनच ग्रंथ वाचायचा. घरात मांजर नाही, दुसऱ्या घरातलं मांजर आणायचं, मांजर बांधूनच ग्रंथ वाचायचा. गावात मांजर नाही, दुसऱ्या गावात जायचं, मांजर बांधूनच ग्रंथ वाचायचं. का? आजचा मांजर बांधल्याशिवाय ग्रंथच वाचत नव्हता. ज्या दिवशी मांजर मिळत नाही त्या दिवशी ग्रंथ वाचन बंद. का? आज मांजर नाही. ही परंपरा आपण चालवली. बाबा करतो, आजा करतो, म्हणून आपण पोरानं करावं. चूक. तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे, तुम्ही अभ्यास करणारे, तुम्ही डोळसपणे त्या गोष्टीचा अभ्यास करा, तरच या देशात परिवर्तन होईल, माणसात परिवर्तन होईल, अन्यथा परिवर्तन होणार नाही रे बांधवांनो. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं
मी कोल्हापूरचा आहे. मी कोल्हापूर कशाला कोल्हापूर म्हटलं की कुणाचं नाव तुमच्या डोळ्यासमोर येतो? राजर्षी शाहू छत्रपती करवी राधिपती श्रेष्ठ नृपती मानवी जाणविले अधिकार. राजा नव्हे शेतकरी मी म्हणणार. सुदाम्याचे पोहे आवडीने फार जसा श्रीकृष्ण हसत राहणार तसा शाहू प्रभू आमचा दिलदार तसा शाहू राजा आमचा दिलदार तसा शाहू राजा आमचा दिलदार. मुलाप्रमाणे मुलीला शिक्षण स्त्रियांना शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये मुलाप्रमाणे मुलीला शिक्षण देण्याचं काम केलं. जाती धर्माची बंधन तोडण्यासाठी तुम्हाला माहिती आहे सर्व जाती धर्माचे बोर्डिंग शाहू राजांनी स्थापन केल्याने शिक्षणाची सुरुवात केली. रंकाळा तलाव बांधला, राधानगरीचं धरण बांधलं, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ निर्माण केली. एक संस्थानिक आपल्या संस्थानामध्ये हुकूम करतो प्राथमिक शिक्षण सक्तीचाली मोफत. आता काय चाललंय? 20 पटाच्या आणि मग ते आणि खाजगीकरण चालू आहे शिक्षणाचे. त्यांना वाजवायचेच आहे. ज्या व्यवस्थेनं तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला नव्हता ती व्यवस्था राज्य सत्तेवर असल्यामुळं परत तेच आपल्याला भोगायला मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणून नावजांचे घेता उचंबळ तो रंकाळा, नावजांचे घेता गलबल तो पन्हाळा, शिवछत्रपती समलाभे जनतेचा लढा, गुणजांचे गाता येतो दाटुनी गळा. एका गीतामध्ये सांगा कसे कौतुक लिहू, एका गीतामध्ये सांगा कसे कौतुक लिहू, कौतुक लिहू गुण किती गाऊ राजर्षी शाहू, गुण किती गाऊ राजर्षी शाहू, गुण किती गाऊ राजर्षी शाहू, गुण किती गाऊ राजर्षी शाहू. शाहू महाराजांनी काय केलं ते एका गीतामध्ये सांगतो. शेतीसाठी देण्या पाणी धरण बांधले, अवजारा संशोधना इनाम दिले. सुनीता भालादरे कुळवा बरोबर ना, त्यांच्याकडे शाहीर पार्टीसाठी 100 रुपयाची देणगी आहे. मी त्या ताईचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सर्वांनी गाणं लक्ष देऊ नाही का? शेतीसाठी देण्या पाणी धरण बांधले, अवजारा संशोधना इनाम दिले. कृषी व्यापार उद्यमास दिल्या त्यांनी सवलती, कला क्रीडा गुणवंता वाली छत्रपती. कष्टकरी जनतेला, कष्टकरी जनतेला वाट सका भाऊ, सका भाऊ गुण किती गाऊ बहुजन वंचितांना आरक्षण दिले, कर्मकांडातून मुक्त जनतेला केले. शाहू महाराजांनी बहुजन बहुजन वंचितांना आरक्षण दिले, कर्मकांडातून मुक्त जनतेला केले. सरकारच्या आगीत केली भटशाही स्वाहा, जाती प्रथा मोडण्या कांबळेंचा चहा. समतेसाठी झुंजला, समतेसाठी झुंजला सेनानी लढाऊ, सेनानी लढाऊ गुण किती शाहू राजांनी गंगाराम कबडे नावाच्या हरिजनाला हॉटेल काढून दिलं आणि राजा स्वतः चहा प्यायले. कृतिशील राजा होता तो. आणि मग मक्तेदारी मधुनी ज्ञान मुक्त केले, सकलाशी वाघिणीचे दूध पोचविले.
माझ्या शाहू राजाने सक्तीचं शिक्षण करणारा माझा राजा मक्तेदारी मधून ज्ञान मुक्त केले सकलाशी वाघिणीचे दूध पोचविले मशागत केली पीक त्याचे आले दिशा झाल्या फुल्या नवे सपान फुलले ज्ञान ज्योती लाविली ती ज्ञान ज्योती लाविली ती कधी नवी जू देऊ कधी नवी जू देऊ गुण किती असा माझा शाहू राजा ज्या शाहू राजानं आपल्या संस्थानामध्ये नव्हे असे हुकूम काढले की शेतीच्या मालाला बाजारभाव मिळण्यासाठी शाहू महाराजांनी मार्केट यार्डाची स्थापना केली व्यापार पेठ निर्माण केली शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पण राजे आज राजे बळीराजा घेत आहे फाशी आज राजे बळीराजा घेत आहे फाशी पोटभरी जगाचा पोशिंदा उपाशी आज बळीराजा फासावर जात नाही त्याला कोणी वाली नाही आणि म्हणून मनुवाद काढत आहे पुन्हावर डोई पुन्हा पडे माणसाचा जाती धर्मापायी परत मनुवाद वरती डोकं काढत नाही आणि राजे आज राजे बळीराजा घेत आहे फाशी जगाचा पोशिंदा आज उपाशी मनुवाद काढत आहे पुन्हावर डोई गुण पडे माणसाचा जाती धर्मापायी आव्हानाला पेलण्याला मार्ग तुमचा घेऊ गुण किती गा गुण किती गा राजश्री शाहू गुण किती